PTPL या वर्षी एकच फाइट वातावरण टाईट PTPL डे नाईट हे ब्रीद वाक्य घेऊन मात्र सर्व खेळाडू सज्ज झालेत. फ्लॅशलाइट ऑन झाल्यात आणि संपूर्ण क्रीडांगण हे अगदी या मैदानामध्ये पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. दुसरी मॅच विथ वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात SK वॉरियर्स. टॉस जिंकला SK वॉरियर्स संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय. सलामी जोडी इंद्र टायगर इंद्रजीत आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजीसाठी सचिन आसवले. पहिला बॉल सचिन यांचा. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न 30 सर्कल मध्ये खूप चांगला स्टॉप केलाय. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं. पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. PTPL सीझन क्रमांक 5 मधली दुसरी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर वेद वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला SK वॉरियर्स. पुन्हा एकदा सज्ज होतील सचिन इंद्रजीत साठी. आखू टप्प्याचा बॉल पुल केलाय. अगदी चांगला झेल मिड विकेट मध्ये पकडला गेलाय. नितीन होते त्या ठिकाणी आणि नितीन यांनी कुठलीही चुकी केली नाहीये मिड विकेट मध्ये. अगदी शून्यावरती बाद व्हावं लागतंय. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये आणि कॅच घेतल्यानंतर चुंबन घेतलं नितीननी. सचिन आसवले यांनी पहिली विकेट प्राप्त केली या सीझन मध्ये. यासाठी ओळखले जातात सचिन आसवले. जुळेवाडी या संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज संधी प्राप्त झाली टीम वेद वॉरियर्स या टीम कडून खेळण्यासाठी. पहिलं P1चं पहिलं षटक हाताळतायत आणि पहिल्याच षटकामध्ये दबदबा मात्र पाहायला मिळतोय सचिन आसवले यांचा. पुढचा बॉल इनेट नंबर 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश. फलंदाज मंगेशला पाहतोय आपण. इनेट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मंगेश आलेत. पहिला बॉल मात्र फेस करतील या PTPLचा. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न, काठी काढली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अगदी आपण पाहायला गेलं तर अगदी 2 बॉल अचूक टप्प्यावरती हाताळले. इंद्रजीतला विकेट घेण्यामध्ये शॉर्ट बॉल टाकला. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने मात्र टाकण्याची शैली सचिन आसवले या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचमुळे पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांच्याकडे मात्र सोपवलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबदबा नक्कीच पाहायला मिळतोय. पाटण तालुका प्रीमियर लीग PTPL सीझन 5. फ्लॅश लाईट मध्ये मात्र ही क्रीडा स्पर्धा संपूर्ण प्रकाश झोतात नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा मात्र पाहायला मिळते. नवीन बॅटर पार्थेश आलाय. हॅट्रिकचा बॉल, पहिली हॅट्रिक. ओहो, इथे बॉल हवेत आहे आणि पहिली हॅट्रिक PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करतोय. नाव आहे सचिन आसवले, गाव आहे जुळेवाडी. वॉड हॅट्रिक यार, वॉड बॉल. अप्रतिम चॉईस प्लेयर दाखवून दिलंय आज मात्र मैदानाच्या आतमध्ये. तिन्ही बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळले. हॅट्रिक या मैदानामध्ये पहिली कोणी नावावरती केली असेल सीझन 5 ची तर ते नाव आहे सचिन आसवले. वॉट अ बॉलिंग.
अगदी आपण जर पाहायला गेलं तर टॉस जिंकल्यानंतर एस के वॉरियर्स या संघाने सांगितलं होतं कॅप्टनने की आम्ही बॅटिंग करू आणि ते आव्हान स्वीकारलं वेद वॉरियर्स या टीमने. जिथे मात्र पाहायला गेलं तर अजूनही खातं अकाउंट श्री गणेशा झालेला नाहीये. जिथे मात्र पाहायला मिळालं तर अगदी गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय या मॅच मध्ये. पुढचा बॉल रितेश साठी. हो इथे फ्लिप केलाय. एक धाव आत्ता आली आहे आणि आत्ता एक धाव धावफलकावरती लागते. अकाउंट खातं श्री गणेशा आत्ता होतोय एस के वॉरियर्स या संघाचा. नॉन सेकंड एंडला एक हार्ड हिटर बॅटर मात्र पाहायला मिळतोय अतुल भालेकर. अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल सचिन आसवले यांची. पहिलंच P1चं षटक हाताळतात पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी एक धाव खर्च करून 3 विकेट घेतल्यात. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. गॅप शोधून काढले. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. PTPL षटकार. अगदी आपण पाहायला गेलं तर ऍक्शन रिप्ले ओम साई MTCच्या माध्यमातून शफल झाले. प्रॉपर टायमिंग जुळून आलं आणि त्यानंतर मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलेला हा षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिली ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या एस के वॉरियर्स संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 3 विकेट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकतात ऍक्शन रिप्ले जे पहिली ओव्हर सचिन आसवले यांनी मात्र टाकली होती. पहिला बॉल डॉट बॉल आला. त्यानंतर मात्र विकेट हॅट्रिक ज्या पद्धतीची मात्र पाहायला मिळाली हा भागा आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. काठी काढली तिथे ऑफस्टिक वाकवली आणि पार्थेसची आणखी एक विकेट आणि त्यानंतर मात्र हॅट्रिक संपादन केली. ऍक्शन रिप्ले ओम साई MTCच्या माध्यमातून खूप चांगली क्लिअरिटी खूप चांगली क्वालिटी सातत्याने मात्र पाहायला मिळते. नितीन आलेत गोलंदाजीसाठी दुसरं षटक. हो इथे मोठ्या फटक्यासाठी गेलेत. अगदी इनफिल्डच्या वरून बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. टप्पा 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 घेत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय PTPL चौकार. अगदी बॅकफुटला गेले. पंच केलाय. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. इनफिल्डच्या वरून चौकार ठोकलाय. 11 धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु यावेळेस टप्पा वेगळ्या अँगलने हाताळला. अगदी स्विंग अँड मिस झाला. प्रोजेक्ट स्कोर 40 चा मात्र पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीन वरती. कारण रन रेट 8.25 अगदी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न होता. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. खूप चांगला स्टॉप तिथे केला गेलाय. हा देखील बॉल आलाय तो डॉट बॉल. टॉस जिंकल्यानंतर एस के वॉरियर्सने बॅटिंग करण्याचा इथे शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. एलिव्हेशन जास्त प्राप्त झालं नाहीये आणि इथे विकेटचं पतन. आणखीन एक विकेट गॉन. फलंदाज बाद. अतुल भालेकर बॅक टू दी डगआउट. एक मोठा झटका एस के वॉरियर्स या संघाला.
प्रदीप आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा अगदी ग्रँड ओपनिंग मात्र पाहायला मिळाली. अगदी थोड्याच वेळात नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होता नितीन. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला होता. ऑन साइडला पुल करायचा होता परंतु अप बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. हा बॉल आलाय तो डॉट बॉल. आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं आणि त्यानंतरचे जे बॉल नितीन यांनी हाताळलेत अचूक टप्प्यावरती कमालीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी अगदी पाहायला मिळाली. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. 30 सर्कल मध्ये 1 2 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि शेवटी जजमेंट जुळून आलं. फलंदाज बाद. आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या आहेत गोलंदाज नितीन यांनी. आणखीन एक विकेट गॉन एसके वॉरियर्स या टीमची. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आपण अनुभवत आहे. आजचा पहिला दिवस रात्र ही क्रीडा स्पर्धा सलग 3 दिवस आपल्याला अनुभवायला मिळेल. मोलाचं सहकार्य प्रत्येक आयोजकांचं राहिलंय. मोलाचा वाटा संपूर्ण ही क्रीडा स्पर्धा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धाव संख्या एसके वॉरियर्स संघ 11 वरती 5. हो इथे चांगला बॉल हाताळलाय. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल मिड ऑन तैनात होता. डॉट बॉल आलाय. जय गोलंदाजी ट्रॅक वरती 3रं षटक. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. नितीनच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. काऊ कॉर्नर सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय पीटीपीएल षटकार. सचिन माने यांच्याकडनं एक रिवो असेल, ड्रिंक असेल, कोल्ड ड्रिंक. रितेश साठी जर अजून एक षटकार ठोकला तर कोल्ड ड्रिंक दिली जाईल. सचिन माने यांच्याकडनं कोल्ड ड्रिंक दिली जाईल. रितेशने अजून एक षटकार ठोकला तर 6 धावा आल्या. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. अगदी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे एकच धाव प्राप्त होईल. रितेशच्या खात्यामध्ये टीमच्या खात्यामध्ये देखील 1 धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 18 धावा. 2.3 चा खेळ मात्र पाहायला मिळतोय. एसके वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात वेद वॉरियर्स या दोन संघांमधली ही लढत, बिग बॅटल मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल जय यांचा. शॉर्ट बॉल पुल करायचा होता परंतु बॅटचा टो लागलाय आणि तिथे विकेटचं पतन. खूप चांगला कॅच तिथे. अगदी आपण यष्टांच्या पाठीमागे स्लिप उभी केली होती. अधिक कॅप्टन स्वतः होते. कुठलीही चुकी केली नाहीये अधिक यांनी. विकेटचं पतन. 6 चेंडू 14 धावांवरती परतावं लागेल रितेश यांना. नवीन बॅटर अक्षय आलाय.
SK वॉरियर्स या संघाकडनं बॅटिंग साठी अक्षय येत असताना मात्र पाहायला मिळतोय. विवेक वरपे नॉन स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजाचं कौतुक करणं महत्वाचं असेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी वेद वॉरियर संघाकडनं अगदी तिन्ही षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये सचिन आसवले, दुसऱ्या षटकामध्ये नितीन, तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जय. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. अगदी या समोरच्या दिशेने मात्र ड्राइव्ह केलाय. सचिन आहेत, खूप चांगला स्टॉप सचिनच्या माध्यमातून बॉल कॅरी केल्यानंतर फेकी केलाय. तिथे मात्र पाहायला गेलं तर फक्त एक धाव. स्ट्राइक रोटेट होते, आता स्ट्राइक असेल विवेक वरपे. विवेक देखील अगदी आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहायला गेले तर SK वॉरियर्स संघ 19 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. पूल करण्याचा प्रयत्न, शॉट पूल, पंचांचा इशारा येतोय. हा देखील आलाय षटकार. पहिलाच बॉल त्याने या सीझनचा फेस केला आणि षटकाराची मोहर चढवली. 6 धावा, PTPL षटकार. थोडंसं स्पीडअप ठेवायचंय, कारण आजच्या दिवसातला लॉट्स आपण जर पाहायला गेलं तर 10 मॅचेस आहेत. जास्तीत जास्त मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हर समाप्त होत आहेत. टीमची धावसंख्या SK वॉरियर्स संघ 25 ला 6, 25 ऑन स्कोर कार्ड. टीम SK वॉरियर्स लॉस ऑफ दी 6. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये सचिन यांनी 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये नितीन यांनी चांगली गोलंदाजी केली, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. तिसऱ्या षटकामध्ये जय यांनी आपण जर पाहायला गेलं तर 14 धावा खर्च केल्या, 2 मोठे प्रहार आले, परंतु 1 विकेट त्यांनी देखील मिळवले. 25 धावा. प्रोजेक्ट स्कोर आपण जर पाहायला गेला तर 41 धावा प्रोजेक्ट स्कोर पाहायला मिळतोय. करंट रन रेट 8.33. अक्षय आतापर्यंत 1 बॉल फेस केलाय अक्षयने आणि 1 धाव त्याच्या खात्यामध्ये ऍड झाली. विवेकने पहिला बॉल फेस केला, षटकाराची मोहर लगावली. आता गोलंदाजीसाठी मात्र राहुल आलेत 4थं षटक घेऊन. संघासाठी 4थं वैयक्तिक पहिले षटक. अगदी डावखुरा बॅटर मात्र पाहायला मिळतोय अक्षय. अगदी शरीराच्या बाहेर शरीराला सोडून जाणारा हा बॉल थोडासा दूर ठेवला होता. चला रिव्ह्यू घेतलाय, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर कडे हा निर्णय मात्र दिला जाईल. तिसऱ्या पंचांकडे ओमसाई MTCच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे मात्र दूध का दूध और पाणी का पाणी, खूप चांगली क्वालिटी क्लिअरिटीच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. ओमसाई MTC याचसाठी मात्र ओळखले जातात. म्हणजे पहिला बॉल डॉट बॉल आणि आता मात्र खराब बॉल आहे. पंचांचा इशारा, आता व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रात. तिथे मात्र जास्त काही धावा भेटणार नाही तुम्हाला, 1च धाव प्राप्त होईल. मागील क्षेत्र हे संपूर्ण क्षेत्र घोषंकी क्षेत्र आहे, त्यामुळे तुम्हाला 1च धाव प्राप्त होईल. 27 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक अगदी आपण जर पाहायला गेलं तर नितीन यांनी हाताळलं. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक प्रस्थापित केली सचिन यांनी. तिसरं षटक जय यांचं आणि 4थं षटक आता राहुल हाताळतायत. आकुटप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. इथे रनआउटची संधी, डेंजर झोनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु जिथे मात्र पाहायला गेलं तर 1 धाव जलद गतीने काढली आणि दुसरी धाव डी झोन मध्ये, त्यामुळे 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. थोडेसे डेंजर झोनला होते, परंतु वेगाने ही धाव कंप्लीट केली. 29 धावा धावफलकावरती लागतायत. 4थं षटक मार्गस्थ राहुल यांचं. फ्लॅशलाइट ऑन झाल्यात.
प्रकाश झोतात नाहून निघणारी ही क्रीडा स्पर्धा स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं आणि प्रत्येकाचं स्वप्न अगदी आपण जर पाहायला गेलं सत्यात उतरताना मात्र पाहायला मिळतंय. PTPL शॉर्ट बॉल अगदी बॉल बॅकड्राइव्ह पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. नितीन येतात बॉल पर्यंत थोडीशी चलबिचल पाहायला मिळाली. 2 धावेचा प्रयत्न अगदी यशस्वी झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा चपळाईने पूर्ण केल्यात. अगदी धावांची धाव सुरू आहे. कारण प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय SK वॉरियर्स या संघाने घेतला होता. कुठेतरी मोठी धावसंख्या आता येणाऱ्या या बॉल वरती मात्र करावे लागतील. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगला झेल. जाळ विलन जाळ्यामध्ये अडकवलं. विवेक वरपे बॅक टू दी डगआउट. ऍक्शन रिप्ले ओमसाई MTC च्या माध्यमातून. शॉर्ट बॉल होता धीम्या गतीने टाकलेला. पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगला झेल अगदी या दोन्ही अँगलने आपण पाहू शकता. ओमसाई MTC च्या माध्यमातून फटका खेळल्यानंतर थोडासा नाखुश दिसला. त्याला देखील माहिती होतं की आपण चुकीचा फटका खेळलाय आणि विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि जवळ मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र नवीन बॅटर किशोर काठे उर्फ चिक्या या नावाने मात्र चर्चेत असणारा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 31 ला 7. शेवटचा बॉल 4थ्या षटकातला. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटक इथे समाप्त होत आहेत. पहिल्या इनिंग मधले टीमची धावसंख्या SK वॉरियर्स संघ जाऊन पोहोचतो 31. लॉस ऑफ दी 7 विकेट. 31 वरती 7. नेक्स्ट मॅच साठी कॉल देईन कोयना सुपुत्र आणि त्यांच्या विरोधात टीम असेल MH50 पलटण. आपण तयार राहायचं कॅप्टन. जिथे मात्र जोडले जातील किरण सर. टीमची धावसंख्या 4 षटकानंतर 31-31. लॉस ऑफ दी 7 विकेट. अगदी यानंतर दोन्ही कॅप्टन्सला आम्ही आवाज देतोय आणि कॅप्टन सोबत संघमालक आला तरी बरं होईल. कोयना सुपुत्र आणि MH50 पलटण टीम दोन्ही कॅप्टन्स आपण सज्ज राहायचंय. यानंतरची तुमची मॅच आहे. अंतिम षटकासाठी भागवत बागल. स्ट्रायकर एंडला अक्षय आहे. 31 धावा धावफलकावरती मात्र आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ओ बॅकफुटला गेले. पंच केलाय अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने फेकी केली. एकच धावफलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या 32. किशोर आता स्ट्रायकर एंडला आहे. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे. धावा जमवाव्या लागतील. धीम्या गतीने टाकलेला बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ झेल. अप्रतिम झेल. अर्जुन होते त्या ठिकाणी. कुठलीही चुकी केली नाही अर्जुन यांनी. डीप मध्ये चांगला झेल टिपलाय. किशोरला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. 2 बॉल त्याने फेस केले. खातं अकाउंट ओपन करता आलं नाहीये. किशोर बॅक टू दी डगआउट. ऍक्शन रिप्ले ओमसाई MTC च्या माध्यमातून. अगदी शॉर्ट बॉल होता. पुल केला. डीप मध्ये चांगला झेल. कंट्रोल नियंत्रण मात्र पाहायला मिळालं अर्जुनचं. थोडासा बाहेर आला. त्यानंतर पुल केला. अप्रतिम झेल. सोमनाथ आलेत बॅटिंग साठी. सोमा या नावाने प्रसिद्ध असणारा हा बॅटर भागवत बागल
ओहो, इथे आल्या आल्या प्रहार चढवलाय, आक्रमण केलंय, षटकार येतोय, आल्या आल्या स्वागत केलंय, स्वॅग से करेंगे, षटकारने स्वागत करत असताना 6 धावा सोमाच्या बॅट मधून. अंतिमचं षटक आहे, त्यांना माहिती आहे धावा जमवाव्या लागतील. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला गोलंदाजी करायची आहे, त्यामुळे पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. 30 सर्कल मध्ये खूप चांगला स्टॉप, फेकी केली गेली आहे, बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट होते, टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने, धाव फलक मात्र यस, आणि विकेटचं पतन अगदी चांगला झेल इथे बहुतेक 30 सर्कल मध्ये खूप चांगला झेल खोदून काढला आणि वड झेल यार. ला 9 म्हणजे आता ही बहुतेक शेवटची विकेट असेल. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 38. ला 9. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्युटिव्ह केलाय नितीन होते त्या ठिकाणी. खूप चांगला स्टॉप नितीनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. सिंगल आली आहे या बॉलवरती, सिंगल येत असताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 39. दोन्ही कॅप्टन सज्ज रहा. कोयना सुपुत्र वॉरियर्स राहुल दादा पेंढारकर साहेब यांच्या मालकीची टीम. दोन्ही कॅप्टन MH50 पलटण दोघांनीही या इनिंग ब्रेक मध्ये यायचंय टॉस साठी. शेवटचा बॉल पिक केलाय, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम स्टॉप, अगदी 2 क्षेत्ररक्षक आले, खूप चांगला स्टॉप तिथे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. ऍक्शन रिप्ले बघू शकता. ओमसाई MTCच्या माध्यमातून अगदी चांगला स्टॉप केलाय. सुबोध सर, बॉल अडवलाय, किती धाव आहेत? 1च धाव. शेवटच्या बॉलवरती वरतीच आहे 2 धावा. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात, त्यामुळे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 41 या धावसंख्येवरती. लक्ष असेल वेद वॉरियर्स या संघाला 42 धावांचं. 30 बॉल करायचे आहेत, 42 धावा. मी विनंती करेल कलावती किचनचे ओनर अनिलजी पवार सर, उद्योजक, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस बॉल आहे. MH पलटण आणि हा छापाच आहे. MH पलटण पहिली मॅच तुम्ही खेळलात, त्यामध्ये थोडासा पराभूत झाला तुम्ही. काय विशेष कारण शोधलं जेव्हा पॅव्हिलियन मध्ये तुम्ही बसला, चर्चा झाली, काय कारण सांगू शकता? थोडी आमची बॅटिंग कमी पडली, बॉलिंग चांगली झाली, थोडं स्ट्रॅटेजीमध्ये पण थोडा हे झाली. आता ह्या मॅचला आम्ही चांगला प्रयत्न करू. चांगला प्रयत्न करावाच लागेल, कारण की लीग मॅच मध्ये खेळताय, दुसरी मॅच खेळताय, पहिली पराभूत झालाय. खेळपट्टी कशी आहे? न्यूट्रल खेळपट्टी आहे, 50-50% या ओनली बॅटिंग साइड, या ओनली बॉलर साइड? 50-50%. दोन्ही बॉलरला पण चान्स आहे, बॅट्समॅनला पण चान्स आहे. टॉस जिंकलायस, आता महत्वाचा निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू. वाव, अनऑर्थोडॉक्स निर्णय. नितीन चेहऱ्यावरती स्माइल आली. का भाऊ, टॉस जिंकला असतास तर बॅटिंग घेतली असतीस का? नाही, ऑब्विसली फिल्डिंगच करणार होतो, कारण नवीन प्लेयर आहेत सगळे, तर कुणाचं अजून माहीत नाही कोण कसं आहे. तर पहिल्यांदा आम्ही डिपेंडच करायचा प्रयत्न केला असता, पण ठीक आहे, बॅटिंग आले. 50+ करण्याचा प्रयत्न राहील, कारण नाईट आहे, पहिल्यांदाच खेळतोय आपण, बॉल ट्रॅव्हल होत नाही आहे. बघतोय आपण आत्ताची विनिंग,
पण ठीक आहे 50 पर्यंत झाला तर डिपेंड करायचा प्रयत्न करू. कोयना सुपुत्र गतवर्षीचा चॅम्पियन राहिला आणि मागच्या वर्षीचं 4थ्या वर्षाचं ट्रॉफी तुमच्या घरामध्ये आली आहे. चांगल्या आठवणी राहिल्या गतवर्षीच्या. या वर्षीही कोयना सुपुत्र तशीच टीम बघायला भेटले का तुझ्या कॅप्टनशिप मध्ये? नक्कीच गेल्या वर्षी पण एकदम सुपर परफॉर्मन्स झाला होता. आयकॉन पण चांगला होता गेल्या वर्षी. यावेळी मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझ्याकडे आयकॉन नाही आहे आणि जो आहे त्याच्यामध्ये माझा प्रयत्न असेल की चांगलं करून देण्याचा. ॲटलिस्ट आम्ही सेमीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तेवढ्यामध्ये आम्ही खूप समाधानी राहील. कारण प्लेयर आहेत ना खूप तालुक्याचे मला डिसअपॉइंटेड करतात, जे एकदा घेतल्यानंतर पण नंतर नाही म्हणून सांगतात. आणि टायमावरती 2 दिवस टुर्नामेंट राहते त्याच्या अगोदर येऊन तुम्ही डायरेक्ट नाही बोलतात. ठीक आहे त्यांचे प्रॉब्लेम असतील काय असतील, पण तुम्ही अगोदर कन्फर्म करत नाही. कारण एक टीम असतो मालक, तो 25,000 लावतो तुमच्या आयकॉनवरती. आयकॉन येत नाही तर खूप मेहनत. कारण मी रबरला पण खेळलो विदाउट आयकॉन. मला माहित आहे काय प्रॉब्लेम होतो. टीमला पुढे फेस करायला जमत नाही. आयकॉन असला तर बॅलन्स टीम होते, बॉलिंग बॅटिंग करू शकतो असं होतं. संघ मालकाला ही खूप मोठी डोकेदुखी आहे का? खूपच डोकेदुखी आहे. कारण परत आम्हाला एक प्लेअर शोधतो. तालुका अख्खा चालला पण मला काय प्लेअर काय भेटला नाही आयकॉन लेवलचा. शेवटी मी माझ्या टीमचाच एक प्लेअर ऍड केला. ठीक आहे आता काय आमचेच प्लेअर घेऊन खेळू. भाई एक तरफ हीरा है, हीरा तो सब जन है, जो ज्यादा खेलेगा वो चमकेगा. एका बाजूला असा आयकॉन खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला टीम आहे एम.एच. पलटण. मॅच चांगली होणार आहे. टॉस जिंकला एम.एच. पलटणने, फिल्डिंग घेतले. थँक्यू सो मच. जोडून रहा पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 वोमसा एमटीसी सोबत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊया सेकंड इनिंग कडे, जिथे मात्र आपण पाहायला गेलं तर लक्ष्य 42 धावांचं आहे. 30 बॉल मध्ये 42 करायचे आहेत आणि सलामीची जोडी हे लक्ष्याचा पाठला करण्यासाठी सुनील आणि अधिक आलेत. P1चं पहिलं षटक कोण हाताळेल उत्सुकता प्रत्येकाकडे आहे आणि अतुल भालेकर मात्र सज्ज होईल. कॅप्टन 26 या नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज साताऱ्याचा मलिंगा या टोपण नावाने मात्र ओळखला जातो. फ्लॅश लाईट आपण पाहू शकता आणि फ्लॅश लाईट मध्ये ही संपूर्ण क्रीडा नगरी या सीझनचं ब्रीद वाक्य एकच फाईट, वातावरण टाईट, PTPL डे नाईट. प्रकाश झोतात नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा PTPL सीझन 5. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल. अधिक यांच्यासाठी पहिला बॉल फेस करतील या सीझन मधला. अतुल सज्ज होईल गोलंदाजीसाठी. पहिलं P1चं षटक हाताळतोय. लक्ष्य 42 धावांचं. तीस बॉल मध्ये 42 धावा करायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील तोच टार्गेट होता. या मॅच मध्ये देखील तोच टार्गेट मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल बुंद्यात टाकलाय. ड्राइव्ह तर जरूर केलाय. खूप चांगला स्टॉप 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 42 धावाचा पाटला. पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. दुसरी मॅच. एका बाजूला वेद वॉरियर, दुसऱ्या बाजूला SK वॉरियर्स. गोलंदाजीसाठी अतुल, स्ट्रायकरला अधिक. आखूड टप्प्याचा बॉल, दिशा द्यायची होती. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, परंतु पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. ऍक्शन रिप्ले बघू शकता. बॅकफुटला गेले, पंच करायचा होता. बीट करून अगदी स्टंपिंग घेण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले. इट्स अ नॉट आउट. MCF पंच आहेत. आकुटप्याचा बॉल, पुन्हा एकदा दिशा द्यायची होती. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला, परंतु कुठलीही धाव नाहीये याही बॉल वरती. आतापर्यंत 3 डॉट बॉल हाताळलेत अतुल यांनी. चांगली गोलंदाजी राहिली आहे.
तिन्ही बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर P1चं पहिलं षटक. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरतून बॉल अगदी विसावतोय डी झोन मध्ये. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बघू शकता. ऍक्शन रिप्ले. अगदी यष्ट्यांच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. एक धाव फलकावरती ऍड होते. अकाउंट खातं श्री गणेश होतोय टीम वेद वॉरियर्स या टीमचा. लोअर फुलटॉस बॉल होता. अगदी बॅटला ब्रश होऊन पुन्हा एकदा चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अगदी बॅनरला हिट झालाय. सिंगल आली आहे पुन्हा एकदा. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. आणि त्याचबरोबर या PTPL साठी नितीन पवार यांची प्रमुख उपस्थिती स्कोररच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. ऑफिशियल स्कोरर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त झालंय P1चं. अतुल यांनी ते हाताळलं. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या फक्त 2 आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करत असताना आता येणारे 24 बॉल 40 धावांची गरज. आम्ही मनापासून स्वागत करतो सन्माननीय फौजी शंकरजी निकम सर. वेलकम, सुस्वागतम. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. फौजी म्हणजे आपल्या तालुक्याचा खऱ्या अर्थानं मान असतो, सन्मान आपलं असतो आणि आपल्या देशाचा सन्मान. खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर जेव्हाही कोणत्याही स्पर्धेला आपण पाहिले तर फौजी येतात तेव्हा त्या स्पर्धेची शोभा वाढली जाते. आणि मी मनापासून आभार व्यक्त करतो शंकरजी निकम सर, आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. फौजी सर आपलं पुनश्च पाटण तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करतो. थँक्यू सो मच. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे कारण आजच्या दिवसातल्या मॅचेस आपल्याला जास्तीत जास्त कव्हर करायचे आहेत. पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसातल्या आपल्याला मॅचेस थोड्याशा कव्हर करायच्या आहेत. खेळाडूंना देखील विनंती असेल थोडस आपण सहकार्य करा मित्रांनो. अजून बरेच लॉट्स बाकी आहेत. सोमनाथ आलाय. सोमा पुढचा बॉल घेऊन. अगदी चांगला बॉल, अचूक लाईन, अचूक टप्पा हाताळलाय. स्लीप देखील तैनात आहे. अगदी पाहू शकता बिट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी क्लोज किपिंग अक्षयला आपण पाहतोय. खूप चांगली यष्टीरक्षकाची भूमिका आणि स्लीप देखील तैनात पाहू शकतात. अगदी चांगला फटका खेळलाय. बॉल अगदी चाललाय एक टप्पा घेत. बॉल सीमा पार. PTPL चौकार येतोय. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन पूर्ण करणारा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी यष्ट्यांच्या बरोबर मध्ये येऊन हा फटका सजवलाय. अगदी पुल केला, खोदून काढला हा फटका. 4 धावांसाठी. सहा धावा धावफलकावरती लागतात. पुढचा बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. चांगला बॉल आणि नक्कीच रिव्ह्यू घेतलाय बॅटर सुनील यांनी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिला जाईल. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू आहे. ओम सय्ये MTCच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले.
इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पुढचा बॉल. हो इथे पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. विवेक वरपे फर्स्ट सेकंड अटेम्प्ट बॅकअप. इंद्रजीत इंद्र द टायगर वाघाची धडक. बॅकअप पाहायला मिळालं. वॉट अ झेल यार. एकाच्या हातातून सुटली दुसऱ्याने पकडली. अप्रतिम झेल. 3 बॉल फेस केले. 4 धावा खर्च करून आता अगदी या डगआउटच्या दिशेने सुनील. ऍक्शन रिप्ले बघू शकता. चर्चा होईल या कॅचची. ऍक्शन रिप्ले बघा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. अगदी पिक केलेला हा बॉल हवेमध्ये मिड विकेट मधून आपण जर पाहायला गेलं तर विवेक आला, परंतु बॅकअप इंद्रजीत यांचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये झालं. सॉरी आशिष, मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. सातारा टेनिस क्रिकेटचा आवाज तुषारजी जांभळे सर, आज त्यांचा आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सर, मनापासून अधिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. सचिन आसवले इनेट नंबर 3 मध्ये दाखल झालेत. सोमा यांनी मात्र पहिली विकेट प्राप्त केले. लक्ष्य 42 धावांचं आहे. करंट रन रेट जर आपण पाहायला गेलं तर 4.67 रिक्वायर्ड रन रेट 10च पाहायला मिळतंय. 7 धावा धाव फलकावरती मात्र लागतायत. अगदी समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट इंद्रजीत आहेत तर त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मात्र सचिनच्या खात्यामध्ये ऍड होईल. सचिन यांचं खातं ओपन होत आहे. टीमच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. टीमची धाव संख्या 8 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला आता अधिकला पाहतोय आपण. 6 बॉल त्यांनी फेस केले. एक धाव धाव फलकावरती त्यांनी मात्र जरूर लगावली होती. अगदी खोदून काढलेला प्रयत्न. 30 सर्कल मध्ये डेंजर झोनला अगदी रनआउटची संधी. वेगाने ही धाव कंप्लीट होते. चिकी सिंगल. चोरटी धाव घेण्यामध्ये यश. टीमची धाव संख्या 9. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 सीझन क्रमांक 5 आपण अनुभवताय. प्रकाश झोतात नाहून निघणारी ही क्रीडा स्पर्धा संपूर्ण या आयोजनासाठी मेहनत संपूर्ण कमिटीची पाहायला मिळाली. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतील सोमनाथ. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाचे संघमालक सर्वांनी आदरणीय सुरेश कारळेकर साहेब, जी श्री रेणुका देवी या टीमचे ओनर आहेत, जी गत वर्षी आपण पाहिली तर पावसाळी पीटीपीएल मध्ये खेळताना पाहिली, पीटीपीएल टेनिस मध्ये खेळताना पाहिली, आणि त्याच संघाचे ओनर एक चांगले खेळाडू सुरेशजी कारळेकर साहेब. वेलकम सुस्वागतम. थँक्यू. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा अगदी आपण जर पाहायला मिळाला चौकार येतोय. पीटीपीएल चौकार लगावतोय. 4 धावा प्राप्त होत आहेत. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 2 षटक समाप्त. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त होत आहेत. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 13 या धाव संख्येवरती. 13 वरती 1 लॉस ऑफ दी 1. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 9.67. 18 बॉल आता करायचे आहेत. 29 धावा. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज असेल वेद वॉरियर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
खेळाडूंना विनंती असेल थोडस स्पीडअप ठेवायचंय, मॅच थोडीशी स्पीडअप करा. अठरा बॉल 29 धावांची गरज अजूनही वेद वॉरियर्स या संघाला आहे. गोलंदाजीसाठी किशोर आलाय, किशोर काटे उर्फ चिक्या. ग्रामीण क्रिकेट गाजवलंय, ओपनचं क्रिकेट गाजवलंय, परंतु आज संधी प्राप्त झाली एसके वॉरियर्स या संघाकडनं गोलंदाजीसाठी. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी किशोर आलाय. स्ट्राइक रेटला अधिक 18 बॉल करायचे आहेत आता 29. जाऊया मॅचच्या दिशेने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र होता. हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप किशोरने देखील केलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालाय. इथे डेंजर झोनला आहेत आणि इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद. अतिघाई संकटात नाही आणि तेच झालं. कॉलिंग पाहायला मिळालं नाहीये. जागा तर सोडली होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात अधिक यांना मात्र माघारी जावं लागेल. बॅट थोडीशी हवेत पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र अधिक यांना मात्र पॅव्हलिनच्या दिशेने मात्र जावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा वेद वॉरियर्स या संघाला अधिक यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर राहुल आलाय आता. बेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सचिन वरती नजरा असतील. बैठा फटका सजवायचा प्रयत्न होता. बॉल हवेत. आणखीन एक विकेट गॉन आणि सेलिब्रेशन बघू शकता किशोरचं, कारण ही विकेट अगदी महत्वाची होती सचिन आसवले यांची. 3 बॉल त्यांनी फेस केले, 5 धावा धावफलकावरती मात्र करत असताना सचिन आसवले बॅक टू द डगआउट जात आहेत. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. वक्रतुंड साऊंड सिस्टमचे सर्वेसर्वा राहुल उमे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या पीटीपीएल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. अगदी मागच्या पायावरती तोल सांभाळत हा फटका खेळला होता. फटक्यामध्ये ताकद तेवढी पाहायला मिळाली नाही. अपुऱ्या ताकदीनिशीने खेळलेला हा फटका. 2 विकेट आतापर्यंत मात्र गमावल्यात. किशोरच्या माध्यमातून 2 विकेट प्राप्त करत असताना गोलंदाजी मध्ये विशाल आलाय. हो हो, इथे काय घडलंय? अगदी चांगला बॉल होता. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. टीमच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होत असताना टीमची धाव संख्या
मात्र जाऊन पोहोचेल. चौदा धावा. ओ चांगला पिक केलाय, लॉफ्टेड फटका खेळलाय, बॉल एक टप्पा घेत बॉल सीमा पार. PTPL चौकार. 4 धावा मिळत आहेत. चौकार आलाय, चौकारच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती लागतायत. राहुल यांनी मात्र चांगला फटका खेळलाय, लॉफ्ट केलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा चांगला फटका पाहायला मिळाला. अंतिमचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर किशोर यांचा. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढले, एक टप्पा घेत बॉल सीमा पार. PTPL चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात विशालच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली वेद वॉरियर्स संघ 22-3. अगदी वाईडिश लॉंग ऑन सीमा पार मात्र हा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्या बाहेर क्षेत्ररक्षक कमी पडला तिथे आणि 4 धावा घेण्यामध्ये फलंदाज विशाल 22 धावा धावफलकावरती लागतायत. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे वेद वॉरियर्स या टीमला. 12 चेंडू 20 धावांची गरज. थोडस स्पीडअप ठेवायचंय. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत आपल्याला कव्हर करायचे आहेत. येणारे 12 बॉल आणि 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावांची गरज असताना मात्र पुढचा गोलंदाज मात्र पाहावा लागेल. आशिष खामकर गोलंदाजीसाठी. मळाई देवी स्पोर्ट्स कुसरूड संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज संधी प्राप्त झाले SK वॉरियर्स या टीम कडनं गोलंदाजीसाठी. सेकंडला मात्र विशाल. 12 बॉल 20 धावांची गरज. हाकू टप्प्याचा बॉल, बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं 23 या धावसंख्येवरती. 23. विशाल स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम वेद वॉरियर्स या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना 42 धावांचं आव्हान समोर ठेवलं SK वॉरियर्स या संघाने आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी मात्र जोडी मात्र आता पाहायला मिळते विशाल आणि राहुल. खोदून काढलेला फटका ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगला स्टॉप देखील केलाय. एकच धाव. मोठ्या फटक्यासाठी जात आहेत परंतु यश प्राप्त होत नाहीये. परंतु आपण जर पाहायला गेलं तर विशाल यांनी राहुल यांच्या पाठमधून मात्र 2 चौकार पाहायला मिळाले. रिक्वायर रन रेट 10.80 अजून पाहायला मिळतंय. ओ यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला बॉल. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय 24 धावा धावफलकावरती लागतात. 42 धावांचा लक्ष्य पाठला करतोय तो संघ वेद वॉरियर्स. अगदी फ्लॅश लाईट मध्ये सुरू असलेली ही मॅच. या सीझनचं ब्रीद वाक्य एकच फाईट, वातावरण टाईट आणि PTPL डे नाईट.
बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, तिथे मात्र एक धाव प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळते टीमच्या खात्यामध्ये एक धाव. वेद वॉरियर संघ जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी आशिषने वंचित ठेवलंय आणि तेच करण्यासाठी त्याला गोलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी देण्यात आलं आणि नक्कीच मोठे फटके देऊ देत नाहीये आणि याचसाठी तो ओळखला जातो गोलंदाजीमध्ये. कौतुक करावं लागेल. चला थोडस स्पीडअप ठेवा. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 3 धावा खर्च केल्यात आशिषने. चांगलं षटक राहिले. एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. 25 धावा धावफलकावरती लागताय. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. लोअर फुल टॉस बॉल होता. आक्रमण करायचं होतं. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सव्वीस धावा धावफलकावरती लागत आहेत. थोडस स्पीडअप घ्या. सातत्याने मात्र सांगावं लागतंय. समोरच्या दिशेने अगदी आपण जर पाहायला गेलं तर ऑन साइडला टर्न केलाय विवेक वरपे. खूप चांगला स्टॉप विवेकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु जिथे मात्र पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त याही बॉलवरती सिंगल प्राप्त झाली. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 4 षटक समाप्त झालेत. 27 धावा. लॉस ऑफ दी 3 विकेट. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. नेक्स्ट मॅच एका बाजूला MH50 पलटण आणि त्यांच्या विरोधात कोयना सुपुत्र वॉरियर्स. ही तिसरी मॅच आजच्या दिवसातली. त्याचबरोबर कासपरटार विभागातील जांभूळमुरे गावचे सरपंच योगेश दादा जांभळे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते वेदांत प्रतीक, 11 चे संघमालक अंकुश शेलार साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. येणारे 6 बॉल 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. अतुल खूप टाइमपास होतोय. अतुल 6 बॉल आणि आता करायचे आहेत 15 धावा. अंपायर आपल्याला देखील विनंती असेल थोडस स्पीडअप घ्या, कारण एक मॅचला 1.5 तास जातोय. इथून पुढे आता टायमर लावला जाईल आणि अन्यथा पॅनलाइज किंवा 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू मात्र घेतला जाईल. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. वेद वॉरियर्स या संघाला शेवटचं अंतिम षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय मंगेश. 6 चेंडू 15 धावा स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी आपण जर पाहायला गेलं तर अगदी बॅटन पॅड मध्ये तिकट यॉर्कर पाहायला मिळाला. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये मात्र बॉल विसावतोय. आता 5 बॉल 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. राहुल पाटील, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 5 चेंडू 15 ची गरज, परंतु मंगेश अंतिम षटकासाठी बोलवलं. शॉर्ट बॉल, अगदी विकेटचं पतन. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपला झेल. एक कडवं आव्हान होतं राहुलच्या समोर. मंगेश विकेट प्राप्त घेतलीये. चला नवीन बॅटर या पटकन. 4 बॉल आता करायचे 15 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय आलाय, त्याला विजय प्रस्थापित करावा लागेल. 4 चेंडू 15 ची गरज. नाव जय आहे, जय मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? 4 चेंडू 15 ची गरज आहे आता.
4 बॉल 15 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल मागे चाललाय. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मंगेश यांची मात्र पाहायला मिळते. आता 3 बॉल 14ची गरज. एकाच दुसरा मोठा फटका आला तरी कुठेतरी या सामन्यामध्ये कलाटणी निर्माण करून देईल टीम वेद वॉरियर्स संघ. परंतु चांगली गोलंदाजी सुरू आहे. चला थोडस स्पीडअप ठेवा. चला वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो, खूप वेळ खर्च करताय. 3 चेंडू 14ची गरज आहे. जय स्ट्रायकन एंडला 3 बॉल 14 धावा. हो समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. किशोर आहे आणि किशोर सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. विकेटचं पतन लॉंग ऑफ रिझन मध्ये किशोरने झेल पकडला. सेलिब्रेशन झालं, विकेट मिळवली मंगेशने. फलंदाज बाद. जयला जास्त काही करता आलं नाहीये आणि आणखीन एक विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले. अगदी बसून कॅच घेतलाय. दोन्ही अँगल दाखवले जात आहेत. फटका तर चांगला होता, एलिव्हेशन प्राप्त झाला नाही. खूप वेळ बॉल हवेमध्ये आणि जजमेंट पहा किशोर यांचं. चांगला झेल आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन. सन्माननीय आदरणीय श्रीकांतजी सूर्यवंशी आबा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या पीटीपीएल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. 2 चेंडू 14 धावांची गरज. 2 चेंडू 14ची गरज. ड्राइव्ह केलाय अगदी किशोर आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अगदी इनफिल्डच्या वरून मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना 1 बॉल आता 12ची गरज आहे. पूर्णपणे सामना आता एसके वॉरियर्स या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. एकाच दुसरा नकारात्मक बॉल आला तर कुठेतरी सामन्यामध्ये कलाटणी निर्माण होईल. 1 चेंडू 12 धावा. 1 चेंडू 12ची गरज. खोदून काढलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षण. पार्थेश आहे, बॉल परत येतोय. फेकी केली शेवटच्या बॉल वरती. 1 धाव आली आणि हा सामना अगदी 10 रनने जिंकलाय एसके वॉरियर्स या संघाने. हार्डलक बॅड लक टीम वेद वॉरियर्स. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.